आमच्या गावात पहिलाच प्लॉट आहे अंजीरचा हा माझा. आता सध्या माझ्याकडे ॲपल बोर आहे 1.5 एकर, परत पिरू 1.5 एकर आहे, परत ड्रॅगन 1 एकर आहे आणि अंजीर ही 15 गुंठ आहे. तसं आता पहिल्याच पिकाचा अंजीराच मला बरोबर वाटतंय. खर्च कमी आहे, बाकीच्यांना सुद्धा खर्च आहे. ॲपल बोर वगैरे आहे, औषधं जरा महागडी मारायला लागते. त्या अंजीरला काय ना साप वगैरे साधी M45-22 टन मारलं तरी सुद्धा कव्हर होतं. म्हणजे सगळी फळबाग सर्व फळबाग आहे त्या सध्या. तर म्हणजे आम्हाला फळबागामुळं तर चांगलं उत्पन्न चालाय. होय, चांगलं आहे. अडचण येणारच आहे, अडचणीतनं मात केल्याशिवाय सक्सेस होतच नाही ना. अडचणीवर मात करूनच परत पिकं आणायला शिकला तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पंढरपूर तालुक्यातील तिसंगी या ठिकाणी आलेलो आहे. तर आपण आता सध्याला अंजीरच्या प्लॉटमध्ये उभा आहे. तर मित्रांनो, आपल्या भागात जास्त करून अंजीर हे पीक घेतलं जात नाही. तर आता म्हणजे बरेच शेतकरी अंजीर या पिकाकडे वळालेले आहेत. तर मित्रांनो, याची लागवड कशी केली पाहिजे आणि म्हणजे लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत आणि या पिकात अडचणी काय येतात का, तर म्हणजे शेतकरी आत्ता या पिकाकडे वळालेले आहेत. अजून म्हणजे जास्त प्रमाणात आपल्या भागात अंजीर हे पिकवलं जात नाही. तर या पिकाविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. आपला परिचय द्या पहिल्यांदा. मी विष्णुपंत श्रीमंत हेगडे, राहणार तिसंगी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आपला हे किती प्लॉट आहे आता अंजीरचा? हा 15 गुंठ्याचा प्लॉट आहे. 15 गुंठ्याचा प्लॉट आहे. ह्याच्या आधी कोणतं पीक घेत होता तुम्ही? ह्याच्या अगोदर मकाचं पीक घ्यायचं. मका याचं मका बी येत नव्हतं म्हणून परत मग अंजीर लावायचं नियोजन केलं. आता आपल्या भागात बघायला गेलं तर जास्त करून अंजीरचं प्रमाण नाही, कमी प्रमाणात अंजीर बघायला मिळते. आमच्या गावात पहिलाच प्लॉट आहे अंजीरचा हा माझा. तर मला सांगा, अंजीरकडं वळण्याची संकल्पना कशी सुचली तुम्हाला? असंच शिरबायला माझे जोडीदार असल्यामुळं, त्यांच्यामुळं मग जोडीदाराचं प्लॉट आहे ना, त्यांच्यामुळं मग अंजीर मी बी लावला. म्हणजे तुम्हाला असं लावताना म्हणजे असं काय वाटलं नाही बाबा आपल्याकडे ही नवीन पीक आहे, ह्यात आपल्याला अडचणी येतील? असं अडचण येणारच आहे, अडचणीतनं मात केल्याशिवाय सक्सेस होतच नाही ना. अडचणीवर मात करूनच परत पिकं आणायला शिकला तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकणार आहे. तरी कोणती पिकं घेता आता तुम्ही? आता सध्या माझ्याकडे ॲपल बोर आहे 1.5 एकर, परत पिरू 1.5 एकर आहे, परत ड्रॅगन 1 एकर आहे आणि अंजीर ही 15 गुंठ आहे. म्हणजे सगळी फळबाग सर्व फळबाग आहे त्या सर्व बाग. म्हणजे इतर पिकापेक्षा फळबागा कशा वाटते त्या तुम्हाला? एकदम फर्स्ट क्लास. सध्या तर म्हणजे आम्हाला फळबागामुळं तर चांगलं उत्पन्न चालाय. होय, चांगलं आहे. मग हे अंजीर प्लॉट तुम्ही कोणा मार्गदर्शनाखाली लावला? आधी कोणाचं प्लॉट बघितलं होतं तुम्ही? कशी माहिती घेतली? शिरबायला पण हे गाडगे कडे बी आम्ही रोपं घेतली, असं झालं ना. 15 गुंठ्याचा प्लॉट आहे. 15 गुंठ्याचा प्लॉट आहे. किती रोपाची लागवड आहे आता तुमची? ही 175 रोप आहे ती. 175 रोप. पण जवळ थोडी शेती असल्यामुळे जवळ लागण केली आम्ही. हे 11x8 वर लागण केलेली आहे मी. 11x8 वर लागण आहे. तर मला सांगा, ह्याचं लागवडीचं योग्य अंतर किती असलं पाहिजे? लागवडीचे योग्य अंतर जसं, जर तुमच्याकडे एकराचा प्लॉट असेल तर मग 14x15 किंवा 15x16, जेवढे जास्त अंतर असेल तर चालतंय. पण आम्ही छोटे असल्यामुळे आम्ही जवळजवळ ही केलंय. भविष्यात अडचण आली तर मी इथून 8 फूट अंतर ठेवलंय, त्याचं आम्ही एक झाड काढणार. असं मधलं झाड तुम्ही काढणार? काढायचं म्हणजे असं अडचण आली तर. सध्या तर नाही काढत आता आम्ही. सध्या तर काय काढत नाही. तरी किती वेळ पिकाला आहे हे आता ही पहिलंच पीक आहे आमचं. पहिलेच पीक आहे? पहिल्याच पिकाचं आहे. कधी लागवड केली होती याची? 1 वर्ष झालं. तारीख काय फिक्स मला माहित नाही, पण 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. लागवडीसाठी ह्याचा सीझन कोणता योग्य? तुम्ही कोणत्या सीझन मध्ये याची लागवड केली होती? आम्ही काय तर बघा ऑगस्टमध्ये लागवड केली होती. ऑगस्टमध्ये ऑगस्टला 4-5 महिन्यात परत लगेचच ही छटणी केली. तरी ह्या पिकासाठी जमीन ही काय म्हणजे ही करते का? जमीन कशी पाहिजे या पिकासाठी? हलकीच रान लागतंय तसं. हलकं लय भारी चालत नाही. पण बऱ्याच मी प्लॉट पाहिलं बरं का, काय जणांचं चांगल्या प्लॉटवर बी आहेत आणि हलकी, आणि ह्या पिकाला लागणार म्हणजे हलकी जमीन लागते.
मुरमाड असली तर चालतंय. हां. ज्या वेळेस तुम्ही रोपं आणली तर लागवड करताना कशी लागवड केली, कोणत्या पद्धतीने, म्हणजे लागवड करताना खत वगैरे कुठलं दिलं का याला, नाही कशी लागवड केली पाहिजे? आम्ही आपलं साध्या पद्धतीनेच केलं. म्हणजे फक्त तुम्ही हायाचं रोप आणलं, तास घातलं आणि तासात थोडी खत टाकलं आणि त्या खतामध्ये आम्ही लागवड केली. थोडं थोडं खत टाकलं, वंजळ 2 वंजळ असं केलं आणि लागवड केली. असं काय म्हणजे असं काय खड्डा वगैरे काढून किंवा काय केलं नाही. लागवड केल्यापासून म्हणजे ही फळावर कधी आली बघ? 1 वर्षात झाली. हां, 1 वर्षात फळ? 1 वर्षात आली. 6 महिन्यात आम्ही छाटली. 6 महिन्यात छाटल्यानंतर ही आता 5-6 महिन्यात झाले. 6 महिन्यात छाटली. म्हणजे पहिल्याच पिकाला आहे? पहिल्याच पिकाला किती म्हणजे आता काय माल हार्वेस्टिंग झाला? होय, हार्वेस्टिंग झालाय. फक्त पाखराचा त्रास होता. हे पाखराचं जाळी टाकल्यानंतर मग पाखराचा त्रास कमी झाला. पहिल्यांदा 1 महिनाभर आम्ही दुर्लक्ष केलं ना, बाकीच्या हार्वेस्टिंग होतं बोरामुळे आम्हाला ह्याच्याकडे वेळ भेटला ना. जाळी मारली का चालू झाला. आता 100 रुपये मार्केट जाते निपाणीला आमचं. निपाणीला म्हणजे तुम्ही स्वतः पाठवताय का? हा, स्वतः पाठवतोय, पॅकिंग करून पाठवतोय. तर तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच अंजीरची लागवड केली होती, तर तुम्हाला इतर फळबागापेक्षा म्हणजे ह्यात काय अडचणी वगैरे काय आल्या? काय अडचणी वाटल्या? अडचणी फक्त आता पावसात वेळेला तेवढा तांबेरा तेवढा येतो याला, बाकीचे काही नाही. तेवढा फवारणी केला का बाकीचं काय अडचण नाही, कारण ऑलरेडी मी दुकानदाराचा आहे. औषधाची सर्व माहिती आहे, त्यामुळे आम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट आम्हाला माहिती आहे. आम्ही काय कोणाला विचारलं नाही, काय नाही. आमचं प्रॉपर ट्रीटमेंट चालू आहे आमच्या डोक्यानं. म्हणजे तुमच्या ह्यानंच म्हणजे तुमचं औषधाचं पण? हां. बरं, कुठलं रोग येते अंजीरवर? ह्याला फक्त तांबेराच, फक्त तांबेरा आला तांबेऱ्याचं, बाकीचं कुठलं काय नाही. ती कोणत्या सीझनला येतं? काय पाऊस जास्त असतो त्या वेळेलाच येतो. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी मग औषध वगैरे, बुरशीनाशक, कीटकनाशक मारायचं, दुसरं काय नाही. आता म्हणजे ह्याची छाटणी वगैरे कोणत्या सीझनला केली पाहिजे आणि हे बाग कोणत्या सीझनला? म्हणजे खट्टा आणि मिठ्ठा हा भार आहे, 2 भार आहेत. एक एप्रिल मेला छाटते तीन, परत नंतर ऑगस्टला वगैरे ज्याच्याकडे पाणी नाही ती ऑगस्ट भार धरते. खट्टा आणि मिठ्ठा 2 भार असतात. आता मग तुम्ही 2 भार म्हणला, पण वातावरणाच्या दृष्टिकोनात ह्या पिकाला म्हणजे ज्या वेळेस आपण बाग धरतो त्यावेळेस कसं वातावरण पाहिजे ह्याला? पावसाचं वातावरण, फक्त पावसाचा डेंजर झोन आहे ह्याला, दुसरं काय सुद्धा नाही. पावसामुळे फक्त तांबेरा येतोय, पानगळ होती, म्हणजे तांबेरा ही दिसते ही पान, असं होत आहे, दुसरं काय नाही. परत आता इथून पुढे आता ही प्लॉट आमचा जवळजवळ एप्रिल पर्यंत चालते, एप्रिल मे पर्यंत. आता परत फुटवायला लागले, परत नंतर फुटवं चांगला आहे सध्या. तरी किती माल गेला तुमचा, म्हणजे आता किती दिवस झाले माल चालू आहे जायला? तसा 2 महिने झाला प्लॉट आहे, पण 1 महिना झाला आम्ही जी झाकल्यानंतर चालू झाले आता. 2 महिने प्लॉट चालू होऊन, पण पाखरानं नुकसान केलं ना. पाखराला झाकलं नव्हतं, त्यामुळे पाखरच खात होती. आम्ही त्याकडे दुर्लक्षित केलं. मग आता झाकल्यानंतर 1 महिना झाला चालू झाला. मग आता 30 किलो 40 किलो निघतंय. किती दिवसाला तोडा घ्यावा लागतो याचा? 4 दिवसाला तोडा निघतोय. 4 दिवसाला निघायला लागतं. तर म्हणजे झाडावर माल वगैरे जास्त सेटिंग होण्यासाठी हे काय करायला लागते? किती माल सेटिंग आहे तुमचं आता पहिल्या पिकाला? आता काय भरपूर आहे सेटिंग. तरी किलोचा विचार केला तर किती किलो माल निघते एका झाडावर? एका झाडावर होय, तरी पण 30-35 किलो झाड सध्या, तर आता 30-35 किलोचं झाड आहे. पण आणखीन वाढ चालूच आहे, शिवाड चालू आहे, फुटवं चालू आहे, त्यामुळं जास्तच आहे ना पहिल्या पिकाचा, त्यामुळे आम्हाला बी अंदाज नाही. पण अवरेज सध्या तर झाडाची कानापी चांगली आहे आणि फळं बी चांगली आहेत. तरी म्हणजे ह्याची अंजीर क्वालिटी ही बनण्यासाठी, साईज वाढीसाठी काय करता तुम्ही? आमच्याकडे स्लरी आहे. स्लरीचा माझ्याकडे हे आहे, स्लरीवरच आहे सर्व. मी काय खतं वगैरे कमी घालतो मी याला. म्हणजे फक्त स्लरी, इतर खतं काय वापरतो? इतर खतं कुठलीच वापरत नाही, फक्त स्लरीच वापरतो. शेणखत आणि स्लरीच आहे, ह्याला दुसरं काय दिलं नाही, काय नाही. आणि 15 दिवसाने स्प्रे मारतो एक. कुठला तर बुरशीनाशक, कीटकनाशक घेतो. पाण्याचं प्रमाण कसं आहे, म्हणजे इतर फळबागापेक्षा याला कमी? पाणी जास्त जरा लागतं, जरा पाणी जास्त लागतंय. जास्त पाणी लागतं जास्त. खर्चाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर इतर फळबागांपेक्षा या अंजिराला अंजिराला कमी लागतंय खर्च. इतर फळापेक्षा अंजिराला
खर्च कमी आहे असं. हां आता तुमच्याकडे बाकीचं पण प्लॉट आहे होय. म्हणजे पेरू असेल, बोर असेल, होय. ड्रॅगन असेल, होय. तर तुम्हाला म्हणजे कोणतं पीक ह्यातनं म्हणजे बरं वाटतंय असं? तसं आता पहिल्याच पिकाचं अंजिराच मला बरोबर वाटतंय. खर्च कमी आहे. बाकीच्यांना सुद्धा खर्च आहे, ॲपल बोर वगैरे आहे, औषधं जरा महागडी मारायला लागते. त्या अंजीरला काय ना साप वगैरे साधी M45-22 टन मारलं तरी सुद्धा कवर होतंच. हां तरी 15 गुंठ्याला तुमचा लागवडीपासूनचा किती खर्च झाला आतापर्यंत? नाही तसं काय सांगता येत नाही आता, पण कमी खर्चात आहे. हां कमी 10-15 हजाराचाच खर्चात आहे. रोपाला तुमचं पैसे गेलेले तेवढं, बाकीचं काय खर्च कमीच आहे. तरी पहिल्या पिकाला खर्च निघून जाईल काय? हो 100% निघून जाते. लागवडीचा रोपाचा सर्वाचा खर्च निघून जाते. मला सांगा, आता आपण ही जी झाड आहे ह्या झाडावर किती पिकं घेऊ शकतो? झाडाला काय टिकवण क्षमता किती आहे ह्या झाडाची? म्हणजे बाबा आता मी पहिल्यांदा लावले, पण मी जर असं बाकीच्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली बरं का, त्यावेळेस ती सुद्धा म्हणते 10-15 वर्ष झाड टिकतंय. 15 वर्ष 20 वर्ष सुद्धा काय काय जणांचं आहे. काय जणांनी 5 वर्षात बी काढून ठेवले. आता मी प्रॅक्टिकली करणार आहे आता किती वर्ष टिकायचं आहे ते. कुठली व्हरायटी ही पुणेरी फेक आहे ती. पुणेरी फेक जम्बो.